जाऊया पुढच्या बातम्यांकडे. या बातम्यांचा आढावा घेऊया महाराष्ट्र सुपरफास्ट. पुण्याचा युवा टेनिसपटू अर्णव पापरकरनं यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. अर्णवनं विम्बल्डन ग्रँड स्लॅमच्या ज्युनियर गटाच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलाय. अर्णवनं जपानच्या रयो ताबाताचा 6-2, 6-1 असा सरळ 2 सेट्समध्ये धुव्वा उडवला. जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेवनं विम्बल्डन ओपनच्या उपांत्य फेरीमध्ये आता प्रवेश केलाय आणि झ्वेरेवनं उपांत्यपूर्व फेरीमध्ये अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जचा सरळ 3 सेट्समध्ये धुव्वा उडवला. झ्वेरेवनं ही लढत 6-4, 6-4 आणि 6-2 अशी जिंकली आहे. ब्रिटनच्या बिगर मानांकित आर्थर फेरीनं विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि फेरीनं उपांत्यपूर्व फेरीमध्ये 9व्या मानांकित इटलीच्या फॅबिओ कोबोलीला पराभवाचा धक्का दिलाय. फेरीनं कोबोलीचा 6-4, 7-6, 6-0 असा सरळ 3 सेट्समध्ये धुव्वा उडवत उपांत्य फेरीचं तिकीट पक्क केलंय. भारताचा माजी टेनिसपटू लिएंडर पेसची आशियाई टेनिस महासंघाच्या प्लेअर अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. एटीएफचे अध्यक्ष युरी पोल्स्की, महासंघाचे वरिष्ठ अधिकारी आणि खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये पेसच्या नावाची घोषणा झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज 4था T20 सामना रंगणार आहे. सध्या टीम इंडिया T20 मालिकेमध्ये 0-2 पिछाडीवर आहे. जर मालिकेमध्ये आव्हान कायम ठेवायचं असेल तर टीम इंडियाला आजच्या सामन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय हा आवश्यक आहे. आणि दुसरीकडे इंग्लंडचा संघ आजचा सामना जिंकून मालिकेमध्ये विजयी आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यातून बाहेर पडली आहे. प्रतिकाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. ती कसोटी सामन्यातून बाहेर पडल्याची माहिती संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी दिली आहे. प्रतिकाच्या जागी आता प्रिया पुनियाचा भारतीय संघामध्ये समावेश केलेला आहे. आयसीसीनं भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा सन्मान केला. सौरव गांगुलीचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. 11 जुलैला आयसीसीच्या विशेष समारंभामध्ये गांगुलीचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणार आहे आणि या यादीमध्ये प्रवेश करणारा सौरव गांगुली 12वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. नीट यूजी परीक्षा 2027 पासून ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. तसंच ही परीक्षा किमान 6 दिवसांमध्ये देशभरातल्या 1000हून अधिक केंद्रांवर आयोजित केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई विभागात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी न शिकवणाऱ्या शाळांची पडताळणी केली जाणार आहे आणि याबाबतचे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालकांनी 7 जुलै रोजी दिलेले आहेत. विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. एसटी महामंडळाचा संपूर्ण बस ताफा 2035 पर्यंत इलेक्ट्रिक करण्यात येणार आहे. सध्या कार्यरत बस आणि नव्यानं खरेदी होणाऱ्या बसचा या योजनेमध्ये समावेश केला जाईल. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र हे संपूर्ण इलेक्ट्रिक एसटी ताफा असलेलं देशातलं पहिलं राज्य ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत व्यक्त केला आहे. लैंगिक अत्याचारासंबंधित तक्रारींच्या तपास अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी असे आदेश नुकतेच उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. याचिकाकर्त्या महिलेच्या तक्रारीसंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले. फिट किंवा अपस्माराचा झटका येण्यापूर्वी आता AI अलर्ट देणारे रुग्णाला त्याची पूर्वकल्पना देणं शक्य होणार आहे. एका क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा विकास करण्यात जोधपूरच्या MBM विद्यापीठानं महत्त्वपूर्ण यश यामध्ये मिळवले. संशोधनादरम्यान या AI मॉडेलनं 97% जास्त अचूकता दाखवली आहे. अभिनेत्री प्रीती झिंटाशी संबंधित सर्व डीप फेक तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत आणि अशा प्रकारच्या सामग्रीचा गैरवापर हा व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर परिणाम करणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. राज्यात मुसळधार पावसानं मागच्या 6 दिवसात विविध दुर्घटनांमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्या एकूण 23 पथकं राज्यभरामध्ये आता तैनात केलेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पाणी पातळी स्थिर आहे. त्यामुळे पंचगंगा नदीवरचे 3 बंधारे खुले झालेत. सध्या 57 बंधारे पाण्याखाली आहेत. कर्जत तालुक्यामध्ये सोलनपाडा गावात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा गाव धोक्याच्या छायेत आलंय. कायमस्वरूपी स्थलांतराची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत असली तरी प्रशासनाकडून केवळ आश्वासनांवरच बोळवण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. राज्यातल्या काही भागामध्ये मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातले बहुतांश जिल्हे, विदर्भातले काही जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली. येणाऱ्या काही काळामध्ये दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते.
खालापूर तालुक्यातल्या मुठा गावावर भूस्खलनाचं मोठं संकट ओढवलंय. ढगफुटी सदृश्य पावसानंतर डोंगरावरून दरड कोसळल्याची घटना घडली आहे आणि अजूनही दरडी कोसळण्याची शक्यता असल्यामुळे गावातील कुटुंबांचं आता स्थलांतर करण्यात आलेलं आहे. राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये दाट धुक्याची चादर सध्या पसरली आहे आणि तोरणमाळच्या सातपायरी घाटामध्ये कमी दृश्यमानतेमुळे रस्ता दिसेनासा झालेला आहे. नैसर्गिक सौंदर्य या ठिकाणचं खुललेले पर्यटकांचा ओढा तोरणमाळकडे सुरू झालेला आहे. नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामामध्ये अंदाजापेक्षा कमी साखर उत्पादन झाले, त्यामुळे साखर कारखान्यांकडचा साठा कमी झालाय. साखर कारखान्यांवरच्या घाऊक विक्री दर हा 41 रुपये 80 पैशांवर आहे आणि किरकोळ बाजारातील साखरेचे विक्री दर हे 45 ते 50 रुपये किलोपर्यंत पोहोचले. मुंबई पुणे मार्गावर दैनंदिन सेवा अजूनही बंद आहे. डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे सीएसएमटी, इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्यात आणि त्यामुळे मुंबई आणि पुणे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना फटका बसतोय.